माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण, मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. माथेरान हे घनदाट जंगल आणि तेथील लाल पायवटाचा मिलन झालेला पाहायला मिळतो. मित्रांनो, माथेरानला जायचे कसे? तर मग चला सांगतो माथेरानला जायचे कसे. माथेरानला जाण्यासाठी आपणला कर्जत जाणारी किंवा खोपोली जाणारी लोकल ट्रेन पकडून आपणला नेरळ या स्टेशनला उतरायचे आहे. नेरळ स्टेशनला उतरल्यानंतर नेरळ स्टेशनच्या बाहेर टॅक्सी आपली वाटच बघत असते. प्रत्येकी 100 रुपये तिकीट देऊन आपणला टॅक्सी दस्तुरी नाक्याजवळ आणून सोडते. कस्तुरी नाक्याजवळ उतरल्यानंतर आपणला माथेरानला कूच करायचे असेल तर तेथे आपणला तिकीट घ्यावे लागते. तेथील तिकीट दर आहे पर पर्सन 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये. तिकीट घेतल्यानंतर आम्ही ट्रॅकिंग करत माथेरानला निघालो. माथेरानमध्ये प्रवेश केल्यानंतर पावसाने आमचे सर्वांचे स्वागतच केले. आमच्या अंगातला किडा दाखवत आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली. माथेरान रेल्वे स्टेशन आणि माथेरान मार्केट हे एकाला एक लागूनच आहे. मार्केटमध्ये आपल्याला खरेदीसाठी विविध प्रकारचे दुकाने, हॉटेल्स आणि मेडिकल देखील पाहायला मिळते. माथेरान मधला थोडासा मार्केट फिरून आम्ही ट्रॅकिंग करत निघालो काही पॉइंट्स बघायला. ट्रॅकिंग करत आम्ही पोहोचलो वॉटरफॉल जवळ, कारण हे वॉटरफॉल माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आकर्षित करते. पण योगायोग असा झाला की पावसाची सर कमी झाल्यामुळे वॉटरफॉल ओव्हरफुल झालाच नव्हता. त्या ठिकाणी सर्व पर्यटकांनी निराशा बाळगून पुढे सिलिया पॉइंटला कूच केली. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts run. सिलिया पॉइंटचा व्ह्यू आणि येथील दिसणारे नजारे बघून पर्यटकांचे मन भारावूनच गेले. पॉइंट कंप्लीट झालेला आहे. काय खतरनाक ट्रॅक झालेला, एक नंबर.
आता थोडंसं भूक लागली आहे, पोटपूजा करूयात. एक नंबर मस्त. सगळे हसू नका, दात काढ नका, सगळे भिजलेत, आजारी पडणार आहेत. 4 दिवस रेस्ट घ्या, कामाला पण सुट्टी घ्या. ओके हां चला आता आपण 2-13 ते पण दे सगळ्यांना. थांब ना जरा. बाकी बचा कुठे 13 2-13 खाली एक मेरा सबने दिया. हाँ मेरा 4 हो गया. चलो अच्छा खावडा खा. आधी स्वतः घे. काय म्हणू. सिलिया पॉईंटला एन्जॉय करून पुढच्या पॉईंट्सच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, आमचा पुढचा पॉईंट आहे इको पॉईंट. लुईजा पॉईंटच्या वाटेवर असणारा हा इको पॉईंट. याच्या समोर असलेल्या प्रचंड कातळी भिंतीमुळे येथे आवाज केल्यास आपणला तो आवाज इको साऊंडमध्ये ऐकायला येतो. हा आवाज ऐकण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. पॉईंटला आपण पण थोडासा ओरडून इको साऊंड ऐकण्याचा आनंद घेतला आणि पुढे निघालो लुईजा पॉईंटकडे. तर मित्रांनो, फायनली आपण माथेरानला तर आलोच, फिरलो भरपूर काय काय. पण ज्यावेळेस माथेरान फिरतो ना आपण, त्यावेळेस काही मलंग पॉईंट, लुईजा पॉईंट बघितल्याशिवाय जायचंच नाही. कारण हाच सगळ्यात मेन पॉईंट आहे. आणि एक लॉर्ड पॉईंट आहे, ते एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, माथेरान आल्यानंतर माथेरान फिरतो आणि तिथला एक वॉटरफॉल बघितला की रिटर्नला जातो लगेचच. पण लुईजा पॉईंट आणि मलंग पॉईंट हे 2 बघितलेच पाहिजे. तर आता आपण लुईजा पॉईंट आणि मलंग पॉईंटला जाऊया. चला 2 मिनिटांमध्ये. हे चला लवकर, फास्ट कम फास्ट. लुईजा पॉईंट हा माथेरानच्या पश्चिमेकडे आहे. लुईजा पॉईंट वरून आपल्याला प्रबळगड दिसायला लागतो, पण येथील धुक्यामुळे आपल्याला समोरचं काहीच दिसेनासं झालं होतं. या ठिकाणावरून दिसणारा धबधबे आणि काही डोंगरावरील डोंगर रांगा सगळ्या पर्यटकांना आवडणारा हा पॉईंट. पण आम्हाला हा पॉईंट जास्तच आवडला होता, कारण येथील ऑक्सिजन पुरणाऱ्या वाऱ्याने येथे आम्हाला नवीन दम दिला होता. बघ इकडे बघ. अशा प्रकारे माथेरानमध्ये असे खूप सारे पॉईंट आहेत, पण ते एका दिवसामध्ये कव्हर करणे अशक्यच आहे. तर मित्रांनो, फायनली आमचं माथेरान फिरून झालेलं आहे. आणि तर अशा प्रकारे मित्रांनो, आल्यानंतर लुईजा पॉईंट आणि सिलिया पॉईंटला नक्की भेट द्या. व्हिडिओ पूर्ण बघा. प्रवासी लॉगिंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. आणि सर्वांनी आवाज बाय बाय.